नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही मध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज आपण करतोय श्रावण मासातली पारायण थाळी क्रमांक 4. तर आज करणार आहे मी अळू माझ्या घरचंच आहे हां, मी घरी लावलं आहे ते अळू करणार आहे. सिमला मिरची बटाटा करणार आहे, कोबीची भजी, वरण आणि हे अळूच्या भाजीसाठी साहित्य घेतलं आहे. तर आता आपण अळू फोडणीला घालून घेऊ. अळू मी डायरेक्ट फोडणीला घालून घेणार आहे कुकरमध्ये. आला, मिरची आणि खोबरं आपण मिक्सरला लावून घेऊयात. चला आता आपण फोडणी करून घेऊयात. मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद, हा मसाला वाटलाय आपण तो घालू. अळू घालून घेऊया आपण. शेंगदाणे घालूया. तुम्ही त्यात भोपळा किंवा हे पण घालू शकता हां, मक्याचं कणीस. गरम पाणी घालून घेऊया. पण काय झालं आहे माहिती आहे, आज मला थोडंच अळू करायचं आहे, त्याच्यामुळे मी फक्त शेंगदाणे घातले. काय होतं, अळू कमी आणि बाकीचे म्हणजे शेंगदाणे, मक्याचं कणीस हेच जास्त होतं, म्हणून फक्त म्हटलं आज आपण शेंगदाण्यातच अळू बनवूया. मीठ घालून घेते चवीप्रमाणे. आपण कोकम आहे ते उशिरा घालणार आहोत. उशिरा म्हणजे काय, कुकर झाल्यानंतर, शिट्ट्या झाल्यानंतर घालायचं, कारण काय होतं, आंबट असेल तर मग शेंगदाणे शिजणार नाहीत म्हणून. आता शिट्ट्या करून घ्यायच्या, चांगल्या 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या. अगदी गरगरीत तसं शिजलं पाहिजे आणि कोवळा आहे अळू, त्यामुळे शिजणार चांगलं. आपण वरण बनवतोय. फक्त मोहरी आणि जिरं, कढीपत्ता टाकलाय, हिंग, हळद मी डाळ उकडतानाच घातली आहे, त्यामुळे आता डायरेक्ट फोडणी. कुकरला अळू शिजवायला ठेवलंय, तोपर्यंत आपण आपली डाळ झाली आहे आणि भाजी आता आपण करू. मीठ, गूळ टाकून घेते. डाळ आणि अळू होतंय तोपर्यंत आपण सिमला मिरची फोडणीला घालून घेऊ. मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद थोडी, लाल तिखट, मालवणी मसाला वगैरे घातला तरी चालेल. सिमला मिरची, आणि बटाटा. ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे, त्याच्यामुळे आता ही भाजी परतून झाली का मी ताट ठेवून पाणी ठेवणार आहे. मीठ टाकूया. झालेलं आहे. कोथिंबीर टाकून गॅस बंद करू आपण. आता आपण कोबीची भजी बनवून घेऊया. मीठ घालते आहे. कोबी चिरून घेतलाय, हळद, लाल तिखट अगदी जरा टाकलंय, कोथिंबीर टाकली आहे, मीठ, आणि आता त्यातच मळून घेऊया चांगलं. कोबी चांगला मऊ झालाय, पाणी सुटलंय मिठामुळे. आता त्याच्या पाण्यातच आपण जेवढं मावेल तेवढं बेसन घालून घेऊ. 1 चमचा तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी, आणि अजून थोडंसं बेसन मावणार आहे. अगदी चिमूटभर सोडा. भाजी शिजलेली आहे, खोबरं घालून घेते.
हे पाणी किती आहे ते बघा आतमध्ये. आता हे आटवून घेऊ आपण. कोथिंबीर घालू. पाणी आटलं की गॅस बंद करू आपण. आता आपण चुनकाप करून घेऊ. चुनकाप म्हणजे खोबऱ्याचे काप, खोबऱ्याच्या वड्या. त्याच्यात मी खोबरं आणि ही वेलची कुटून घातली आहे बघा. तुपात आता ते चांगलं वितळवून घेणार, गूळ वगैरे. गूळ वितळलाय. जरा 1-2 मिनिटभर परतवून घेऊन आपण त्याचे काप करून घेऊया. एका ताटलीला तूप लावून घेते आणि आता आपण हे मिश्रण त्या ताटलीत घालून घेऊ. व्यवस्थित असं पसरून घ्यायचं, मग वड्या चांगल्या निघतील. अळू आपलं झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण आमसूल टाकून घेऊ, कोकम. आता थोडा गूळ घालूया. मिरच्या तळून घेऊया. तर मिरच्या मी वाळवणात बनवलेल्या होत्या मेमध्ये. कोबीची भजी. पदार्थ जरा मागे पुढे होतात, सगळेच एकदम करायचे असल्यामुळे, पण तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा. कोबीची भजी ना अगदी कांद्यासारखीच होते. छान कुरकुरीत अगदी. तयार आहे आपली श्रावण मास पारायण थाळी नंबर 4. आता यात काय काय आहे सांगते. चपाती, भात, वरण, तूप घातलंय, अळूचं फतफदं किंवा पातळ अळू, सिमला मिरची बटाटा भाजी, कोबीची भजी, मिरच्या तळून आणि खोबऱ्याचे काप. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.